चौका चौकात मेणबत्त्या घेऊन फिरताय, त्याच्याने काही होणार नाहीये. फक्त मेणबत्ती विकणारा कारखानदार तो श्रीमंत होणार आहे. तलवारी घ्या आणि छाटा एकेकाला. ज्याच्याशी वाईट नजर आहे ना त्याला असं रस्त्यावर मोकळा फिरून देऊ नका. आणि तो घरामध्ये खेळणी वगैरे घेऊन ठेवत होता, ज्याच्याकडे बायको नांदत नाहीये, ज्याच्या 3-3, 4-4 बायका झाल्या, ज्याला मूलबाळ नाही, त्याच्या घरात खेळणी. म्हणजे त्याने आतापर्यंत किती लहान मुलांचं काय काय केलं असेल. आमच्यासारख्यांना तर असे शब्द पण तोंडात घ्यावेसे वाटत नाहीत. तुम्ही ऐकता कसं? तुम्हाला सरकार फक्त चेंज करायसाठी ठेवलेलं आहे. हे चेंज करायचं आहे, ते चेंज करायचं आहे, लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे. अशी लाडकी बहीण योजना राबवता तुम्ही. तुमचे 1,500 काय होणार आहे लाडक्या बहिणींचं? तिची इज्जत आहे ना अनमोल आहे. 1,500 देऊन बायकांना, लेडीज लोकांना तुम्ही शांत करताय. अरे पेटवा तुमच्या त्या 1,500 रुपयाला. आम्हाला गरज नाही त्या 1,500 रुपयाची. आता येतील शाणे कोण कोण कुत्रे इथं भुकायला. तुला गरज नसेल किंवा काय असं तसं. अरे तुम्हाला गरज आहे ना तर मग लेकी पैदा करू नका. असेच राहा वांजोटे, सरकारच्या पैशावर जगा. 1,500 रुपये घ्याय चालले. तलवारी घेऊन सरळ ह्यांची मुंडकी छाटून टाकले पाहिजेत भर चौकांमध्ये. सरकार बदलायला तेवढं तुम्हाला एका रात्रीमध्ये जमतं. आणि महिलांचा विषय आल्यावरती मात्र तुम्हाला विचार करायला वेळ पाहिजे असतो. स्वतःच्या खिशामध्ये पैसा, नोटा वगैरे येतात, त्या गोष्टी, तुमचं घर चालणार असतं. आणि मला पोलिसांविषयी काही बोलायचंच नाहीये, कारण जेव्हा सरकार त्यांना आदेश देईल ना तेव्हा ते बरोबर एकेकाचे एन्काउंटर करतील. पण सरकारच लोकांचं खायला बसलेलं आहे, त्यांना काही फरक नाही. हे सरकारच, जे नेते आमदार हे असतात ना, हे लोकच बायकांच्या मागे जास्त पडलेले असतात, कारण त्यांनीच तिथं शेण खाल्लेलं असतं. भरपूर बायांची इज्जत लुटलेली असते. त्यामुळे हे सरकार आहे ना दुसऱ्यांना कसं हे काय करणार, दुसऱ्यांना कशी शिक्षा देणार, तेव्हा त्यांना त्यांचा भूतकाळ आठवतो. बरोबर ना? म्हणून तर तुम्ही हा निर्णय घेत नाही आहात. आणि अजून एकदा फक्त काहीतरी होऊ द्या देशामध्ये. ही जनता तुम्हाला पेटवल्याशिवाय राहणार नाही, हे कायम लक्षात ठेवा. फक्त होऊ द्या. काय अजून एक कानाव कोणाची बातमी येऊ द्या. नाही तुम्हाला पेटवलं ना, जे जे आता बसलेत खुर्चीवर त्यांना, तर समजा